आता बातमी एका शाही विवाह सोहळ्याची. अजित पवार यांचा मुलगा जय पवारांचा शाही विवाह सोहळ्याला कालपासून बहारीनमध्ये सुरुवात झाली आहे. 4 डिसेंबर ते 7 डिसेंबर या काळामध्ये हा लग्न सोहळा पार पडतोय. आज हळदीचा कार्यक्रम होतोय, तर 6 तारखेला संगीत सोहळा आणि 7 डिसेंबरला स्वागत समारंभ पार पडेल. मात्र आजोबा शरद पवार, आजी प्रतिभा पवार, आत्या सुप्रिया सुळे लग्नाला जाणार नसल्याची माहिती आहे. दिल्लीमधलं संसदेचं काम असल्यामुळे सुप्रिया सुळे लग्नाला हजर राहणार नसल्याचं कळतंय. अजित पवारांचे सख्खे लहान भाऊ श्रीनिवास पवारही बहारीनला लग्नाला जाणार नसल्याचं कळतंय. श्रीनिवास पवार यांची मुलगी मिथिला विरवानी हिच्या दिराचं लग्न असल्यामुळे श्रीनिवास पवार हे सपत्नीक बंगळुरूला जाणार आहेत. या समारंभासाठी पवार पाटील कुटुंबियांकडून केवळ 400 पाहुण्यांना निमंत्रण देण्यात आले. या लग्नाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. तर अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांचा हा शाही विवाह सोहळा बहारीनमध्ये पार पडतोय. यासाठी 400 निमंत्रित आहेत. मात्र या निमंत्रितांमध्ये शरद पवार, सुप्रिया सुळे हे मात्र लग्नाला जाणार नसल्याचं कळतंय. संसदेचं अधिवेशन सुरू आहे आणि त्यामुळे हे दोघेही लग्नाला जाणार नसल्याचं कळतंय. त्यासोबतच श्रीनिवास पवार जे अजित पवारांचे सख्खे बंधू आहेत ते देखील या लग्नाला उपस्थिती लावणार नाहीयेत. मात्र या विवाह सोहळ्याची जोरदार चर्चा सुरू आहे. तर जय पवार यांच्या लग्नाला कोण जाणार आणि कोण जाणार नाही आपण पाहूयात. तर लग्नाला कोण कोण उपस्थिती लावणार आपण पाहतोय. रेवती सुळे, सुप्रिया सुळेंच्या कन्या, त्यासोबतच सुप्रिया सुळेंचे पुत्र विजय सुळे, रोहित पवार, युगेंद्र पवार. कोण जाणार नाही तर शरद पवार, प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे आणि श्रीनिवास पवार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.